प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद असो की त्यानं हा पुन्हा एकदा आपल्याला वेळ दिला त्याच्या वचनातून ऐकण्यासाठी. आणि मी विश्वास करतो परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेन. देवाच्या लोकांचं 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. गरजेपेक्षा जास्त परमेश्वर आपल्या हातामध्ये देईन. आणि जे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळालं ते हे आहे अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन. ते वचन असं सांगतं, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. देवाच्या लोकांनुसार आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश केलाय आणि आज आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, या वचनाला पकडून ठेवा, या वचनावर विश्वास करत राहा. शैतान अशा काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण की ज्याच्याद्वारे तुम्ही या वचनावर विश्वास करायचं थांबावं, हे वचन तुम्ही सोडून द्यावं. परंतु जर तुम्ही निर्णय करता की मी विश्वासानं चालतो, डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे नाही, आणि तुम्ही या वचनावर विश्वास करत राहाल, तर परमेश्वर त्याचं उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून आपल्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व आपल्या हातच्या सर्व कामाला तो बरकत देईन. आपण पुष्कळ राष्ट्रांना उसने देतो, पण आपल्याला कोणाकोणी उसने घ्यावे लागणार नाही. विश्वासणाऱ्यांनो, या वचनाला पकडून ठेवा, या वचनावर विश्वास करत राहा आणि आपल्या जीवनावर घोषणा करा, 2024 माझ्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. या वर्षामध्ये माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त असन. या वर्षामध्ये परमेश्वर मला आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवण. या वर्षामध्ये परमेश्वर मला अभिषेकामध्ये, त्याच्या प्रगटीकरणामध्ये, प्रभावामध्ये मोठ्या प्रमाणात तो पुरवठा करण. देवाच्या लोकांना नेहमी लक्षात ठेवा, आपण विश्वासणारे विश्वासानं जीवन जगतो. इव्हन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाहीये, तुमच्या पर्समध्ये पैसे नाहीये, तुम्ही म्हणतात की प्रभू, हे वर्ष माझ्यासाठी विपुलतेचं, मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त असण्याचं वर्ष आहे. कारण विश्वासू जीवन त्या प्रकारे जगलं जातं. वर्षामध्ये लिहिलंय की विश्वासा वाचून त्याला संतोषणं अशक्य आहे. आपण विश्वासानं जीवन जगतो. जी परिस्थिती आपल्याला दिसते त्या प्रकारे आपण जीवन जगत नाही. एक वचन वाचूया, 2 करिंथ याचा 4 अध्याय 17 आणि 18 वचन. त्या ठिकाणी असलेले, कारण आमच्यावर येणारे तत्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. देवाच्या लोकांनो, आपण प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहोत. अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. कधी आपण आजारी असतो किंवा आपले लेकरं आजारी असतात किंवा काही प्रार्थनेचं उत्तर येण्यास वेळ लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की ते आलेलं संकट थोड्या दिवसासाठी आहे, कायमचं नाहीये, ते थोड्या दिवसासाठी आहे. आणि बायबल त्याला म्हणतात हलकं संकट, म्हणजे खूप छोटं संकट आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवतात आणि तुमच्यावर संकट येतं, तुम्ही समस्येचा सामना करतात, तुम्ही विश्वासाला पकडून फेकून देत नाही. तुम्ही काय करतात, तुम्ही वचनाला फेकून देत नाही. जसं माहिती आहे, एक लेकरू प्रवास करण्यापूर्वी ते जेवण करतं आणि माहिती ते जसं ते कारमध्ये बसतं, गाडीमध्ये बसतं आणि त्याला ते सहन होत नाही तो प्रवास, आणि तो जे खाल्लंय त्याचं सगळं तो ओकारी करतो, उलटी करतो. त्या प्रकारे अनेक विश्वासणारे जेव्हा समस्या येते, परेशानी येते, संकट येतात आणि परिस्थितीचा सामना करावा लागतो, ते वचन टाकून देतात, ते विश्वास टाकून देतात. आपण त्या प्रकारे जीवन जगत नाही. आपण विश्वासणारे आहोत, कारण वचनामध्ये ते संकट माहिती थोड्या काळासाठी आहे, आयुष्यभरासाठी नाहीये, ते थोड्या काळासाठी आहे. त्याद्वारे सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करण. नेहमी लक्षात ठेवा, जी समस्या आपल्या जीवनामध्ये आली ते आपल्याला नष्ट करण्यासाठी नाही. आपण माहिती, जर आपल्या विश्वासामध्ये स्थिर राहतो, त्याच्याद्वारे परमेश्वराचा गौरव होईल. परमेश्वर आपल्याला उंच करण आणि आपल्या जीवनामध्ये साक्ष असते. म्हणून ज्यावेळेस संकट येईल, माहिती आहे, पहिली गोष्ट संकटाविषयी नेहमी लक्षात ठेवा, ते थोड्या काळासाठी आहे आणि ते हलका आहे, खूप मोठं नाही आहे. आणि प्रभू त्या संकटामध्ये तुमच्या सोबत आहे आणि परमेश्वर तुम्हाला सही सलामत त्या गोष्टीतून बाहेर काढण. समस्या आली मग विश्वास करायचं सोडून देऊ नका. काही लोकांना दबाव आला, त्यांनी विश्वास करायचं सोडून दिलं, त्यांनी त्यांचं तारण गमावलं, त्यांनी परमेश्वराच्या आशीर्वाद गमावले. इव्हन काही विश्वासणारे त्यांच्या प्रार्थनेच्या उत्तर मिळण्याच्या खूप जवळ होते, पण प्रॉब्लेम काय झाला माहिती का, संकट आलं, दबाव आला आणि माहित आहे त्यांनी वचनावर विश्वास करायचं थांबवलं.
त्यांनी प्रभूवर विश्वास करायचं थांबवलं आणि माहिती आहे परमेश्वराची महिमा त्यांच्या जीवनामध्ये दिसली नाही, परमेश्वराचा गौरव त्यांच्या जीवनामध्ये दिसला नाही. म्हणून ज्यावेळेस संकटाचा सामना करत आहात, ज्यावेळेस परेशानीचा सामना करत आहात, नेहमी लक्षात ठेवा ते थोड्या काळासाठी आहे, ते हलकं आहे आणि प्रभू तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्यास समर्थ आहे. आणि ज्यावेळेस समस्येचा सामना करत 18 वचनामधले की आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही, म्हणजे दिसणाऱ्या गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. विश्वास न ज्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज आहे आणि तुम्ही तुमचं अकाउंट बघता, तुमची पर्स बघतात आणि त्यामध्ये काही दिसत नाही, आणि हे वचन तुम्ही ज्यावेळेस त्या आर्थिक संकटाचा सामना करता त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की आपण दृश्य गोष्टीकडे नाही, दिसणाऱ्या गोष्टीकडे नाही तर न दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावतो, ज्या सार्वकालिक आहे, ज्या स्वर्गीय आहे. आणि लक्षात घ्या, जर आपण धीर धरतो आणि आपण माहिती वचनावर विश्वास करत राहतो आणि आपण आपल्या विश्वासामध्ये स्थिर उभे राहतो, परमेश्वर त्याची महिमा त्या ठिकाणी प्रगट करेल. विश्वास ठेवणं ही गोष्ट अत्यंत महत्वाचे आहे की तुमच्यावर येणारे संकट हे थोड्या काळासाठी आहे, ते हलके आहेत. परमेश्वर तुमचं मस्तक उंच करेल आणि त्या ज्या समस्येचा सामना करत आहात, दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावू नका, तर न दिसणाऱ्या ज्या सार्वकालिक गोष्टी आहे त्याच्यावर लक्ष लावूया. हे वर्ष जसं 2024 आपल्यासाठी विपुलतेचं, गरजेपेक्षा जास्त असणारं वर्ष. मी विश्वास करतो परमेश्वर आपल्याला प्रभावात मोठ्या प्रमाणात पुरवठा करेल, प्रगटीकरणामध्ये, अभिषेकामध्ये, विश्वासणाऱ्याची संख्येमध्ये परमेश्वर मोठ्या प्रमाणात पुरवठा करेल. आपण आर्थिक क्षेत्रामध्ये गरजेपेक्षा जास्त असतो, परंतु त्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची माहिती आहे, आपण वचनावर पकडून ठेवतोय, वचनाला आपण पकडून ठेवतोय, वचनावर आपण विश्वास करत राहतोय. दिसणाऱ्या परिस्थितीमुळे आपण वचन सोडून देत नाही. मी अनेक वेळा सांगितलं माहिती आहे माझ्या टीचिंगमध्ये की नवीन वर्ष लागतात ज्यावेळेस परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाला आणि त्याच्या चर्चला ज्यावेळेस वचन देतो, शैतान पूर्ण प्रेशर, पूर्ण दबाव जानेवारीमध्ये विश्वासू लोकांना टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून विश्वासाने त्या वचनापासून भटकावं, ते वचन सोडून द्यावं, त्या वचनावर विश्वास करायचं थांबावं. विचार करा, एक पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर दासाला वचन मिळालं की वर्ष आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे, गरजेपेक्षा जास्त असणारं वर्ष आहे. आणि माहिती आहे शैतान त्याच्यानं शांत राहणार नाहीये. ज्यावेळेस तो ऐकतो माहिती तो पूर्ण दबाव टाकतो, आणि जर आपण आपल्या विश्वासाचा अधिकार वापरतो आणि शैतानला म्हणतो, शैतान तुझा माझ्या आर्थिक क्षेत्रावर, माझ्या लेकरावर, माझ्या वैवाहिक जीवनावर, माझ्या चर्चवर तुझा अधिकार नाहीये, येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, माझ्या जीवनाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकराला सोडून जा, माझ्या आर्थिक क्षेत्राला सोडून जा. माहित आहे त्यावेळेस गोष्टी स्मूथ होते. म्हणून जानेवारी महिन्यामध्ये शैतान पूर्णपणे प्रयत्न करतो की ते वचन चोरण्याचा. परमेश्वराच्या वचनाला पकडून राहतो, त्या वचनावर विश्वास करून राहतो, तर हे वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल की आपल्या आताच्या प्रत्येक कामाला, सर्व कामाला परमेश्वर बरकत देईल. आपण पुष्कळ राष्ट्रांना उसने देतो, आपल्याला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. हे आपलं वर्ष आहे, हे आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे. म्हणून वचनाला पकडून ठेवा, वचनावर विश्वास करत राहा. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगमध्ये आपण पुढे जाऊया. पहिले शमूएल याचा 15 अध्याय 22 वचन. पहिले शमूएल 15 अध्याय 22 वचन. देवाच्या लोकांनी हे वर्ष आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे, आणि विपुलता कशाद्वारे होईल, आपल्या हातामध्ये गरजेपेक्षा कसं येईल माहिती आहे, आपल्या स्वतःच्या बलाने नव्हे, माहित आहे परमेश्वराच्या अभिषेकाद्वारे. आणि परमेश्वराचा अभिषेक काम करण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणं गरजेचं आहे. ओके, त्या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला म्हणजे परमेश्वराला आनंद होतो किंवा संतोष होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. परमेश्वराचं वचन आपल्याला प्रश्न करत आहे की आपण जर वचनाप्रमाणे केलं तर त्या गोष्टीने परमेश्वराला आनंद होतो की दुसऱ्या गोष्टीनं. प्रभू म्हणतो माहिती का की ज्यावेळेस त्याचे विश्वासणारे वचनाप्रमाणे करतात, ते परमेश्वराला आनंद देतंय, ते परमेश्वराला संतोषतंय. पुढे असलेले पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. नेहमी लक्षात ठेवा, एक विश्वासणारा माहित आहे प्रभूच्या घरामध्ये येऊ शकतो, तो उपास प्रार्थना करू शकतो, माहित आहे तो वचन ऐकू शकतो, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो, परमेश्वराच्या घरामध्ये रेग्युलर येऊ शकतो. पण जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो वचन ऐकन आणि जर त्या प्रकारे करणार नाही, प्रभू म्हणतो माहिती आहे का, ह्या गोष्टी मला मान्य नाही, किंवा प्रभू म्हणतो माहिती ह्या गोष्टी माझ्यासाठी ग्रहणीय नाही, या गोष्टीमध्ये मला आनंद नाही.
काही लोक माहिती का उपास प्रार्थना करत आहे, काही लोक माहिती का उपास प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ नाही की पास्टरमध्ये उपास प्रार्थना करू नका, माझा तो अर्थ नाहीये. उपास प्रार्थना करणं गरजेचं आहे. पण अनेक विश्वासणारे उपास प्रार्थना करत आहे, प्रभूच्या घरामध्ये येत आहे, वचन ऐकत आहे, वचन वाचत आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते वचन ऐकतात परंतु ते वचनाप्रमाणे करत नाही. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे का, जर आपण वचनाप्रमाणे करणार नाही, आपण उपास प्रार्थना केली पाहिजे, आपण प्रार्थना केली पाहिजे, आपण प्रभूच्या घरामध्ये आलं पाहिजे, वचन ऐकलं पाहिजे आणि वचनाप्रमाणे ज्यावेळेस आपण करतो ते प्रभूला मान्य होतंय. ऍक्च्युअलमध्ये प्रभूसाठी ते एक सुगंधी द्रव्य आहे जे आपण प्रभूला अर्पण करतो. ज्यावेळेस एक व्यक्ती वचन ऐकतो आणि त्या प्रकारे करतो, प्रभू त्याच्यानं प्रसन्न होतो, प्रभू त्याच्यानं संतुष्ट होतो. म्हणून देवाच्या लोकांनो, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचं वचन फक्त ऐकू नका, त्या प्रकारे करा. काही विश्वास नाही, पास्टर मी प्रभूच्या घरामध्ये येतोय, मी प्रार्थना करत आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही. चेक करा तुम्ही वचनाप्रमाणे करत आहात का. बायबलमधले पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. एक व्यक्ती उपवास प्रार्थना करत आहे पण वचनाप्रमाणे तो करत नाही. एक व्यक्ती प्रभूच्या घरामध्ये येत आहे पण तो वचनाप्रमाणे करत नाही. प्रभू म्हणतो माहितीये का, त्यापेक्षा एक काम कर, वचन ऐक आणि त्या प्रकारे कर. पुढं असं लिहिलंय, एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. व्यवस्थित का देवाच्या लोकांना, काही लोकांना मला परमेश्वरासाठी बऱ्याच गोष्टी करायच्यात, मला प्रभूसाठी हे करायचं, मी उपास प्रार्थना करा, मी वचनासोबत वेळ घालवण, मी प्रभूच्या घरामध्ये नाही. नक्की ते करा, उपास प्रार्थना करा, वचनासोबत वेळ घालवा, प्रभूच्या घरामध्ये या आणि त्याच्या सोबत वचनाप्रमाणे करा. प्रभू जे सांगतो त्या प्रकारे करा, कारण त्याच्यानं परमेश्वराला आनंद होतो, त्याच्यानं परमेश्वर प्रसन्न होतो, ते परमेश्वराला भावतं. परत एकदा वाचू, 1 शमूएल 15:22 तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्यानं, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्यानं जसा त्याला आनंद होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. परमेश्वर कशाने आनंद होतो माहिती का, जसे विश्वासणारा माहिती तो प्रार्थना करतो, तो प्रभूच्या घरात पण येतो, माहिती आहे तो स्तुती धन्यवाद पण करतो आणि माहिती आहे व्यवस्था का, तू ज्यावेळेस वचनाप्रमाणे पण करतो, परमेश्वराने त्याच्यानं खुश होतो. पुढे असलेले पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. वचन आपली जीवनशैली आहे. निर्णय करूया वचनाप्रमाणे करण्याचा आणि परमेश्वराचा अभिषेक काम करण आणि आपण विपुलतेमध्ये जातो, आपण गरजेपेक्षा जास्त आपल्याकडे असन, आपला प्रभाव वाढन, परमेश्वराचा अभिषेक वाढन, प्रगटीकरण वाढन. नीतिसूत्रे 13:13 तर ठीक नाही असले, वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ किंवा स्वतःवर संकट आणतो. एक विश्वासणारा परमेश्वराचं वचन ऐकतो आणि तो निर्णय करतो, मी वचनाप्रमाणे करणार नाही, मी माझ्या मनाप्रमाणे करन, मी वचनाला तेवढं महत्व देणार नाही, वचनाला मी हलक्यामध्ये घेईन. जे विश्वासणारे वचनाप्रमाणे करत नाही त्यांनी वचनाला हलक्यामध्ये घेतलंय. इनफॅक्ट सत्यता असा आहे की त्यांनी वचनाचा अनादर, वचनाचा अपमान केला आहे. बायबलमधले वचन तुच्छ मानणारा स्वतःवर संकट आणतो. जर तुम्ही वचन ऐकत आहात आणि जर तुम्ही त्या प्रकारे करणार नाही, व्यवस्थित ऐका, परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दिसणार नाही. वचन तुच्छ मानणारा स्वतः अनर्थ आणतो, पण आज्ञाचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते. वचन सांगतात जे वचनाप्रमाणे करतात त्यांना चांगलं प्रतिफळ मिळतं. जर तुम्हाला वाटतं परमेश्वराचा आशीर्वाद, तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये वाढावं, तुम्ही आश्रद असावं आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं, एक गोष्ट करणं गरजेचं माहिती का, आपण वचनाचा खूप जास्त आदर केला पाहिजे. आणि एक व्यक्ती वचनाचा आदर करतो त्याचा अर्थ काय माहिती का, तो वचनाप्रमाणे करतो. तो कशा प्रकारे करतो, वचनाप्रमाणे करतो. विश्वासणाऱ्यांनो, मला माहिती नाही आतापर्यंत आपण वचनाला किती आदर केला, पण आज आपण निर्णय करूया. माहित आहे हे 2024 जसं सुरू झालंय, मी पहिल्या दिवसापासून प्रचार करताना शिकवत आहे की वचनाला आज 2024 मध्ये आपण हलक्यामध्ये घेणार नाही. वचनावर विश्वास करूया आणि वचनाप्रमाणे करूया. मी मागच्या टीचिंग मध्ये सांगितलं, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्यासाठी आहे. हर एक वचन. एखादा विश्वास असं चूज नाही करू शकत माहिती का, पास्टर मला हे वचन आवडलंय, मी याच्याप्रमाणे करतो, ते मला नाही आवडलं. नाही, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्यासाठी आहे आणि जसं आपण त्या वचनाप्रमाणे करतो, आपण वचनाचे आशीर्वाद
प्राप्त करतो. आज आपण शिकणार आहोत परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करा. आणि याचा अर्थ काय माहितीये का, व्यवस्थित का? आज मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, अशी कोणती गोष्ट आहे जे केल्यानं तुम्हाला आनंद होतो? माहितीये, काही लोकांना माहिती आहे टीव्ही बघण्यामध्ये खूप आनंद होतो. ते सकाळी त्या टीव्ही मध्ये बसतात, दुपारी, संध्याकाळी, आणि ते करण्यामध्ये त्याला आनंद आहे. आणि अनेक लोकांना व्यसन करण्यामध्ये आनंद आहे. ते व्यसन करण्यामध्ये त्यांना खूप आनंद येतो. आनंद करण्याचा अर्थ माहिती का, जी गोष्ट तुम्हाला करण्यास मजा येते. काही लोकांना टीव्ही बघण्यास खूप मजा येत आहे, व्यसन करण्यास खूप मजा येते. परंतु आज आपण शिकवत आहोत की आपण वचनामध्ये आनंद केला पाहिजे. कशामध्ये आनंद केला पाहिजे? वचनामध्ये. अशी कोणती गोष्ट आहे जे केल्याने तुम्हाला आनंद होतो? तुम्हाला तुम्ही कशामध्ये आनंद घेता? काही लोक माहिती व्यसन करण्यामध्ये आनंद घेतात. काही लोक माहिती आहे चांगलं खाण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. काही लोकांना माहित आहे का टीव्ही मध्ये आनंद मिळतो. काही लोकांना मोबाईलमध्ये आनंद मिळतो. परंतु विश्वासणाऱ्यांना परमेश्वराच्या वचनामध्ये त्यांनी आनंद केला पाहिजे. परमेश्वराच्या वचनामध्ये त्यांना आनंद व्हायला पाहिजे. आनंद होण्याचा अर्थ काय माहिती व्यवस्था का, की कोणत्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे. तसं मी सांगितलं एक व्यसन करणाऱ्या व्यक्तीला ते व्यसन करण्याची खूप आवड आहे. त्याच्यामध्ये खूप मजा येते. त्याला ते करण्यास खूप उत्साह वाटतो. ते करण्यास नेहमी तयार असतो. तसे विश्वासणाऱ्यांना वचनाची आवड पाहिजे. ते वचनामध्ये आनंद करतात. त्यांना वचनामध्ये इंटरेस्ट पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची वचन ऐकण्याची ज्यावेळेस येते त्यावेळेस ते उत्साहित होतात. आणि आज मला तेच शिकवायचंय की आपल्याला वचनाची आवड असणं गरजेचं आहे. वचनामध्ये आपण आनंद करणं गरजेचं आहे. आणि वचनामध्ये आनंद केल्याद्वारे काय होईल आज आपण ते शिकणार आहोत. परंतु देवाच्या लोकांना, हे जगातले लोक शारीरिक गोष्टीमध्ये, क्षणिक गोष्टीमध्ये, इव्हन पापामध्ये, ते पैशामध्ये आनंद करतात. त्यांना पैशाची आवड आहे, त्यांना पापाची आवड आहे. परंतु विश्वासणारे वचनामध्ये जर आनंद करतील, बुजताय का, जर त्यांना वचनाची आवड असेल आणि जर ते वचनासाठी उत्साही बनतील आणि ते वचनासाठी जर उत्साही बनतील, मी तुम्हाला सांगतो माहित आहे बायबलमध्ये लिहिलेलं आहे का, दावीद नावाचा व्यक्ती ज्याला वचनाची खूप आवड होती, ज्याला वचनाची काय होती? आवड होती. बायबलमध्ये परमेश्वरानं त्याला त्या ठिकाणी त्याला मेंढपाळातून उचललं आणि त्याला राजा बनवलं. कारण त्याचा आनंद कशामध्ये होता? वचनामध्ये. आणि ज्यावेळेस मी म्हणतो परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करा, याचा अर्थ हा आहे माहिती का, तुम्ही वचन ऐकण्यासाठी उत्साही होतात. तुम्हाला वचनाची आवड आहे. तुम्ही वचनावर प्रेम करतात. तुम्हाला वचनाची भूक आहे. आणि तुम्हाला वचन ऐकण्यासाठी, वचन वाचण्यासाठी, वचन बोलण्यासाठी मजा येते. आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सुरुवात करता, तुमचं जीवन आशीर्वादानं भरलेलं असाल. व्यवस्था आहे का, परमेश्वर तुम्हाला आणि मला यासाठी निवडलंय. प्रभू म्हणतो माहिती का की तुम्ही जाऊन फळ द्यावं, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं, आपण आशीर्वाद असावं, आपण दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण असावं. वाचू एक वचन, स्तोत्र संहिता 119 अध्याय 92 वचन. आज आपण शिकवतो की परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करा. वचनामध्ये आनंद करण्याचा अर्थ काय माहिती का, तुम्हाला वचनाची आवड आहे, तुम्हाला वचनामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला वचनाची भूक आहे, तुम्हाला वचन ऐकण्यामध्ये मजा येते, तुम्हाला वचन वाचण्यामध्ये मजा येते. आणि माहिती जर तुम्ही ते करता, मी तुम्हाला सांगतो माहिती का, आपण सर्व लोक या जगातून आलेलो आहोत आणि आपल्याला शारीरिक गोष्टीची खूप जास्त आवड आहे. जर तुम्ही आणि मी वचनामध्ये आपला इंटरेस्ट, वचनासाठी आपण जर उत्साही बनतो, परमेश्वर स्लोली आपल्याला वचनाची आवड लागेल, आपला इंटरेस्ट वचनामध्ये येईल. आणि लक्षात घ्या माहिती का, जर वचन आपल्याकडे आहे, आपलं जीवन आशीर्वाद असेल. आपला व्यवस्था आहे का, आपले सर्व आशीर्वाद वचनामध्ये आहे. तुमचं आरोग्य कुठे माहिती आहे का? प्रार्थनेमध्ये नाहीये, वचनामध्ये आहे. माहिती आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. परंतु माहिती आहे, बायबलमध्ये प्रारंभी वचन होतं. वचनाबाबत आपण उत्साही होऊया. जसं तुम्ही दरवेळी प्रभूच्या घरामध्ये वचन ऐकण्यासाठी येतात, उत्साही बनून या, मला प्रभूचं वचन ऐकायचंय. दररोज मी तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता माहिती आहे युट्यूबवर वचनाची लिंक पाठवतो. ज्यावेळेस 8 वाजतील संध्याकाळी तुम्ही तुमचा मोबाईल घेताल आणि तुम्हाला वचन ऐकण्याची आवड पाहिजे, इंटरेस्टेड बना, वचनाची भूक वाढवा. ओके, वाचू सूत्रसंहिता 119 अध्याय 92 वचन. त्या ठिकाणी तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. काय लिहिले वचन? वचनामध्ये असं लिहिलंय, तुझ्या नियमशास्त्रात म्हणजे तुझ्या वचनात जर मला आनंद नसता, जर तुझ्या वचनामध्ये मला आवड नसती, तुझ्या वचनामध्ये जर मला मजा येत नसती, जर तुझ्या वचनाबाबत मी उत्साही नसतो, तर काय म्हणतो माहिती का दावीद, तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता.
ही विश्वासू जीवन जगत असताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, आपल्याला समस्येचा सामना करावा लागतो. आणि जर आपण परमेश्वराच्या वचनाची जर आपल्याला आवड आहे, आपण परमेश्वराच्या वचनासाठी जर आपण उत्साहित आहोत, जर आपण वचनाचे भुकेले आहोत, जर आपण वचनावर प्रेम करतो आणि वचन ऐकण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचन बोलण्यामध्ये जर आपल्याला मजा येते, तर त्याचा फायदा काय माहिती आहे का? दुःख येईन, पण त्या दुःखामध्ये आपला अंत कधीच होणार नाही. खूप महत्वाचं प्रकाशन आहे की तुझ्या वचनात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. जर एक विश्वासणाऱ्याला जर तो वचनाबाबत उत्साही आहे, जर त्याला वचनाची आवड आहे, जर त्याला वचनाची भूक आहे, जर तो वचनासाठी उत्साही आहे, त्याला वचनासाठी मजा येते, काय घडेल माहितीये का? संकट येईन, माहिती परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतं आणि त्या परिस्थितीवर ते विजय मिळवतील. कारण माहित आहे, वचन आपल्याला विजयी बनवतंय, वचन आपल्याला आरोग्य देतंय, वचन आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे घेऊन जात आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद असणं गरजेचं आहे. आनंद या शब्दाचा अर्थ काय माहिती? वचनामध्ये आनंद असणं म्हणजे वचनाची आवड असली पाहिजे, वचनासाठी आपण भुकेले पाहिजे, वचनासाठी आपण उत्साहित असलो पाहिजे. जे दाविदाने स्तोत्र लिहिलंय त्याची कहाणी किती इंटरेस्टिंग आहे, त्याचं जीवन किती अद्भुत आहे. मेंढपाळ होता तो, माहित आहे. इनफॅक्ट ज्यावेळेस शमूएल भविष्यवक्ता ज्यावेळेस राजा निवडण्यासाठी आला, हा दावीद जंगलामध्ये मेंढर चारत होता. ज्यावेळेस तुमची वेळ येईल, माहित आहे, तुम्ही कुठेही असा, परमेश्वर तुम्हाला शोधित करा, माहित आहे. जसं दावीदावर अभिषेक केला, दावीदाला ज्यावेळेस परमेश्वर दासानं अभिषेक केला आणि तो राजा बनला. परंतु त्याच्या जीवनातून काय शिकण्यास मिळतं माहिती आहे? तो म्हणतो, जर तुझ्या वचनात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. दाविदाला वचन खूप आवडायचं, दाविदाला वचनामध्ये इंटरेस्ट खूप होता, तर दाविदाला वचनामध्ये खूप मजा यायची. दावीद वचनासाठी खूप भुकेला होता. आणि जर तुम्ही वाचता सूत्रसंहिता 1 अध्याय आणि 1 ते 2 वचन, त्या ठिकाणी असलेलं आहे की दावीद म्हणतो की परमेश्वराच्या वचनाचं दावीद असा विश्वास नव्हता जो देवाच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करायचं. विचार करा, त्याला किती आवड होती वचनाची. अनेक विश्वासणारे म्हणतात, मध्ये मी रविवारी प्रभूच्या घरामध्ये आलोय, आता मी वचन ऐकलं, मला पुरेसं झालं, आता मी पुढच्या रविवारी ऐकन. त्यांना वचनाची आवड नाहीये. पण तुम्ही आणि मी असे विश्वासणारे नाही आहोत. आपण काय करतो माहिती? आपल्याला वचनाची आवड आहे, आपल्याला वचनाची भूक आहे, आपण वचनावर प्रेम करतो, वचनामध्ये आपण वचन ऐकण्यासाठी आपण उत्साही असतो. जर आपण वचनामध्ये आनंद करतो, परमेश्वर आपल्याला बढोतरी देईन, परमेश्वर आपल्याला प्रमोट करेन, परमेश्वर आपल्याला गरजेपेक्षा जास्त देईन. आज आपण शिकणार आहोत की परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करणं याचा अर्थ काय आहे. ओके, 3 पॉइंट आहे. पहिला पॉइंट हा आहे की परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करणं किंवा परमेश्वराच्या वचनामध्ये आनंदी असणं किंवा वचनाची आवड असण्याचा पहिला अर्थ आहे, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतात. एक विश्वासणारा जो परमेश्वराच्या वचनामध्ये आनंदी आहे, जो परमेश्वराच्या वचनाची त्याला आवड आहे, कसं समजत माहिती आहे का? पहिली गोष्ट, तो परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतो. म्हणून आज मी तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये शिकवण की जर तुम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करायचं शिकायचंय, तर पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करता. प्रभूचं वचन, जे बायबल तुमच्या हातामध्ये, ते सर्व सामर्थ्य परमेश्वराचं वचन आहे. बायबल म्हणले की आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, पण परमेश्वराचं वचन कदापि नष्ट होणार नाही. मला आज तुम्हाला एन्करेज करायचं देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा पहिला अर्थ आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनावर काय करतात? प्रेम करतात. वचन तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. अनेक विश्वासणाऱ्या जीवनामध्ये माहिती वचनाला अजिबात महत्व नाही आहे, परंतु एक विश्वासणारा जर तो वचनामध्ये जर त्याला परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करायचा, तर पहिली गोष्ट तो करण, तो परमेश्वराच्या वचनावर प्रेम करण. तो परमेश्वर, मी अनेक वेळा सांगितलं, परमेश्वराचं वचन आपल्या फायद्यासाठी आहे. बायबल म्हणलं की परमेश्वराच्या वचनामधील हर एक आशीर्वादासाठी प्रभू हा आणि आमेन म्हणतो. प्रभू नाही म्हणत, हा म्हणतो आणि आमेन म्हणतो. आणि जर आपण परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करतो, याचा पहिला अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतात. कशावर प्रेम करतात? तुम्ही वचनावर प्रेम करतात. आणि वचनावर प्रेम करण्याचा अर्थ माहिती आहे का? तुमची जीवनशैली अशी असते माहिती का? प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय, मी त्या प्रकारे करेन. जे वडील त्यांच्या लेकरावर प्रेम करतात, माहिती आहे, ते लेकरांच्या इच्छेप्रमाणे करतात. त्या लेकरांना म्हटलं माहिती का, मला ही गोष्टीची गरज आहे. जर त्यांचे आई वडील त्यांच्यावर प्रेम करतात, ते त्यांच्यासाठी ते पुरवतात. त्याच प्रकारे जर तुम्ही वचनाप्रमाणे करता, जर तुम्ही खरंच वचनावर प्रेम करत असाल तर तुम्ही वचनाप्रमाणे करता.
विश्वासणाऱ्यांनो, मी आज तुम्हाला सांगेन, विश्वासू जीवन अशा प्रकारे जगलं जात नाही की वचनामध्ये असं लिहिलंय तरी मी माझ्या मनाप्रमाणे करन. वाचू एक वचन, स्तोत्रसंहिता 119 अध्याय 103 वचन. दावीद राजा काय म्हणत आहे, तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात. विचार करा, दावीद राजा किती वचनावर प्रेम करत आहे. तो म्हणतो माहिती का, वचन माझ्यासाठी खूप गोड आहे. वचन गोड असण्याचा अर्थ काय माहितीये का, की त्याला समजलं की हर एक वचन त्याच्या फायद्यासाठी आहे आणि त्याने निर्णय केला की त्या वचनाप्रमाणे करण्याचा. पुढे लिहिलंय, माझ्या तोंडाला ती म्हणजे वचन मधापेक्षा गोड लागतात. विचार करा, दावीद राजा काय म्हणतोय, वचन खूप गोड आहे आणि ती एवढे गोड आहे माझ्यासाठी. दावीद राजा म्हणतो की ते मधापेक्षा गोड आहे. विचार करा, दावीद राजा वचनावर किती प्रेम करायचा, दाविदाचं जीवन कसं होतं. आणि म्हणूनच दाविदाला परमेश्वरानं इस्रायलाचा राजा बनवलं. आणि दाविदाविषयी परमेश्वर साक्ष देतो की हा माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, मी याच्या बाबत समाधानी आहे. का माहितीये का, कारण दावीद राजा परमेश्वराच्या वचनावर प्रेम करायचा. विश्वास करणं, तुमचं जीवन असं नसलं पाहिजे, प्रभू बोलत आहे परमेश्वराच्या दासाद्वारे, लिखित वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, आणि तुम्ही वचनाला नजरअंदाज करत आहात. मी पुन्हा सांगा, माहिती माझ्या मुखातून तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, एक व्यक्ती वचनाला टाळून, एक व्यक्ती वचनाला बाजूला सोडून कधीच शाश्वत होऊ शकत नाही. मी अनेक वेळा सांगितलं, परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे. जे वचनामधले तेच पूर्ण करण. म्हणून मी तुम्हाला आज एनकरेज करेन, परमेश्वराच्या वचनावर प्रेम करा. स्तोत्रसंहिता अजून एक वचन, स्तोत्रसंहिता 40 अध्याय 8 वचन. हे माझ्या देवा, दावीद म्हणत आहे, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र किंवा तुझे वचन माझ्या अंतर्यामी, माझ्या आत्म्यामध्ये आहे. काय म्हणतो दावीद राजा, हे माझ्या देवा, की तुझ्या वचनाप्रमाणे करण्यात मला काय आनंद आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा अर्थ काय माहितीये का, त्याचा पहिला अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतात. आणि वचनावर प्रेम करण्याचा अर्थ काय माहितीये का, की तुम्ही त्या वचनाप्रमाणे करतात. देवाच्या लोकांना, हे परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे. हर एक आशीर्वाद यामध्ये आहे. तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहात, त्याचं उत्तर या परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. तुम्हाला आरोग्याची गरज आहे, त्याचं उत्तर परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. तुम्हाला विवाहाची गरज आहे, तुम्हाला विवाह करायचा आहे, त्याचं उत्तर परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा पहिला अर्थ आहे, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतात. आणि वचनावर प्रेम करण्याचा अर्थ माहिती आहे का, की दावीद म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुम्ही वचनाप्रमाणे करतात. जसं मी सांगितलं माहिती का, जर एक वडील जर त्याच्या मुलावर प्रेम करतात, जर प्रेम करतात, ते त्याच्या मुलाच्या इच्छेप्रमाणे करतात. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करतो, याचा अर्थ काय माहिती का, आपण वचनावर काय करतोय, प्रेम करतोय. प्रभूच्या वचनामध्ये काय लिहिलंय, तुम्ही वचन वाचता आणि तुम्ही वाचतात परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिले आणि तुम्ही त्या प्रकारे करा. तुम्ही वचन ऐकतात आणि तुम्ही निर्णय करता माहिती का, ही परमेश्वराचं वचन आहे आणि या वचनावर मी प्रेम करतोय. आणि काय करतात माहिती, तुम्ही ते करण्याचा निर्णय करतात. ते करण्याचा काय करतात, निर्णय करतात. म्हणून पहिला पॉइंट, परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा अर्थ आहे तुम्ही परमेश्वराच्या वचनावर प्रेम करतात, म्हणजेच परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करतात. दुसरा पॉइंट, की परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा अर्थ, दुसरा पॉइंट, तुम्ही परमेश्वराच्या वचनासाठी भुकेले असतात. तुम्ही परमेश्वराच्या वचनासाठी काय असतात, भुकेले असतात. वचनामध्ये आनंद करणं म्हणजे दुसरा अर्थ आहे, तुम्ही वचनासाठी काय असतात, भुकेले असतात. वाचू एक वचन, मत्तेकृ शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचन. मत्तेकृ शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन. परंतु त्याने उत्तर दिले की, येशूने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. जे परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकत आहात, जे वचन तुम्ही वाचत आहात, नीट ऐका, ते परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची काय आहे, भाकर आहे. का, परमेश्वराचं वचन आपल्या विश्वासाचा खाना आहे. आणि जो तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करता, याचा दुसरा अर्थ आहे तुम्ही वचनासाठी भुकेले असतात. माहितीये, जो व्यक्ती भुकेला असतो, तो सकाळी पण भाकर खातो, दुपारी पण भाकर खातो, संध्याकाळी पण भाकर खातो, रात्री झोपण्यापूर्वी पण भाकर खातो, कारण का तो भुकेला आहे. जर एक व्यक्तीला परमेश्वराच्या वचनाची आवड आहे, त्याचा दुसरा अर्थ हा आहे, का, तो वचनासाठी भुकेला आहे. एक व्यक्ती म्हणतो की मला वचनाची खूप आवड आहे आणि तो वचन कधी ऐकत नाही, तो बायबल कधी खोलून वचन वाचत नाही, माहित आहे तो व्यक्ती खोटं बोलत आहे.
तो व्यक्ती काय करतोय? खोटं बोलत आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करणं, याचा आनंद करायचा दुसरा अर्थ आहे, तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची काय आहे? भूक आहे. एक भुकेला व्यक्ती सकाळी जेवतो, दुपारी, संध्याकाळी तो जेवतो, झोपण्यापूर्वी तो जेवतो. आणि का माहितीये का? कारण तो भुकेला आहे. एक व्यक्ती विचार करा, वचनासाठी जर तो भुकेला असेल, तो सकाळी वचन ऐकन, जसं त्याला वेळ मिळेल संध्याकाळी तो वचन ऐकन, आणि त्याला म्हणतात परमेश्वराच्या वचनामध्ये आनंदी असणं किंवा परमेश्वराच्या वचनाची आवड असणं. एक व्यक्ती म्हणू शकतो, पास्टर मला प्रभू वचनाची खूप आवड आहे, आणि तो कधी बायबल खोलत नाही, आणि तो कधी वचन ऐकत नाही, तो कधी परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवत नाही. ऍक्च्युअली मध्ये तो खोटं बोलत आहे. एक व्यक्तीला परमेश्वराच्या वचनामध्ये आवड आहे किंवा त्याला वचनामध्ये तो उत्साही आहे, त्याला वचन ऐकण्याची इच्छा आहे, याचा दुसरा अर्थ काय माहितीये का? त्याच्यामध्ये वचनासाठी काय? भूक आहे. मी आज तुम्हाला एनकरेज करेन देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. परमेश्वराचं वचन आपल्या विश्वासाचा खाना आहे. जर तुम्ही वचन ऐकणार नाही, तुमचा विश्वास वाढणार नाही. विश्वास, रोम 10:17 मध्ये लिहिलंय, विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं येतो. विश्वास कसा येतो? देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं येतो. म्हणून आज निर्णय करा की परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करणं म्हणजे वचनासाठी तुम्ही भुकेले होतात. माहित आहे, जे लोक व्यसनांसाठी भुकेले आहे माहिती, ते सकाळी दारू पितात, दुपारी दारू, संध्याकाळी दारू, आणि माहिती ते कधी पण दारू पिण्यास तयार असतात, कारण ते त्याच्यासाठी भुकेले आहेत. काही लोक माहितीये का? भांडण करण्याचे भुकेले आहे, ते सकाळी दुपारी त्यांना कारण लागत नाही, परंतु एक विश्वासणारे वचनासाठी भुकेले असतात. एक विश्वासणारा जर तो म्हणतो मला परमेश्वराच्या वचनाची आवड आहे किंवा मला परमेश्वराच्या वचनामध्ये मी आनंद करतो, त्याचा अर्थ काय माहितीये का? तो वचनासाठी भुकेला आहे. माहिती, त्याला थोडा वेळ मिळाला, तो वचन ऐकतो. माहिती आहे, मी आज तुम्हाला एनकरेज करेन, माहिती आहे, देवाच्या लोकांना जसं तुम्हाला वेळ मिळेल, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल घ्या, कानामध्ये हेडफोन टाका आणि या टीचिंग ऐका, वचन ऐका. मी आज तुम्हाला सांगू इच्छितोय की हे वर्ष आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही वचनाला महत्व देत नाही, वचनाला भाकर म्हणून बघत नाही, वचन जे आपल्या आत्म्याची भाकर आहे, जी तुम्ही दररोज खात नाही, आपल्या जीवनामध्ये जास्त रिझल्ट दिसणार नाही. विचार करा, आपण दररोज जेवण करतो. काल आपण भाकर खाल्ली, काल जी भाकर आपण खाल्ली त्याची आठवण करून आज आपलं पोट भरू शकेल का? नाही. जर आपली भूक पूर्ण व्हायची तर आज पण आपल्याला काय करावं? भाकर खावी लागेल. संध्याकाळी आपल्याला भूक लागली, आपण सकाळी खाल्लेल्या भाकरीची आठवण करून संध्याकाळी आपलं पोट भरणार नाही. संध्याकाळी पण आपल्याला काय करावं? भाकर खावी लागेल. व्यवस्थित आहे का? परमेश्वराचं वचन भाकर आहे. परमेश्वराचं वचन केक नाहीये. केक कधीतरी आपण खातो, परंतु भाकर आपण दररोज खातो. म्हणून आज निर्णय करूया, परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करण्याचा अर्थ हा आहे, विश्वास मिळवणं, की तुम्ही वचनासाठी भुकेले होतात. तुम्हाला थोडा वेळ मिळाला, तुम्ही बायबल खोलतात आणि वचन वाचतात. तुम्हाला थोडा वेळ मिळाला, तुम्ही मोबाईल घेतात, तुम्ही हेडफोन लावतात आणि वचन ऐकतात. तुम्ही कामामध्ये आहात, म्हणजे तुम्हाला थोडा वेळ मिळाला, तुम्ही वचन ऐकतात. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, माहिती आहे का? तुमचा मोबाईल घ्या, हेडफोन घ्या आणि वचनासाठी वेळ काढा, वचन ऐका. दुपारी वेळ मिळाला, वचन ऐका. सकाळी वचन ऐकता, तुम्ही संध्याकाळी वचन ऐकतात, कारण वचन काय? आपल्या आत्म्याची भाकर आहे. दावीद त्याच्या वचनामध्ये म्हणतो की जर मला तुझ्या वचनामध्ये आनंद नसता, म्हणजे वचनाची जर त्याला भूक नसती, तर तो म्हणतो की माझ्या दुःखामध्ये माझा अंत झाला असता. म्हणून देवाच्या लोकांनो, वचनासाठी भुकेले व्हा. काही लोकांना भूक नाही वचनाची. रविवारी ऐकले, पास्टर खूप झालं, खूप जास्त वेळ घेतली तुम्ही, प्रॉस्पेरिटी शिकवलं, मेन वचन शिकवलं, आता बास, मी पुढच्या हप्ते डायरेक्ट रविवारी येऊन वचन ऐकन. हे लक्षात घ्या, वचनासाठी भुकेले बना, कारण वचनामध्ये तुमच्या आणि माझ्या आशीर्वाद आहे. आपल्या आशीर्वाद कशामध्ये? वचनामध्ये. वचनासाठी भुकेले व्हा. दुसरा अर्थ, परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करा किंवा वचनामध्ये तुम्हाला आवड, याचा अर्थ काय माहिती का? तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची काय आहे? भूक आहे. तुम्ही वचनासाठी काय आहात? भुकेले असतात. एक भुकेला व्यक्ती काय कर माहिती, तो सकाळी एक टीचिंग घेईन, तो ऐकन, आणि त्याला अजून भूक आहे. तो म्हणतो माहिती का, मी दुपारी थोडी टीचिंग ऐकतो, संध्याकाळी मी थोडी टीचिंग, कारण त्याच्यामध्ये भूक आहे. बायबलने ते लोक आशीर्वाद देईन जे परमेश्वराच्या गोष्टीसाठी भुकेले आणि तहानेले, ते तृप्त होतील. आज माझी प्रार्थना आहे की तुम्ही आणि मी वचनासाठी भुकेले आणि तहानेले व्हावे. एक टीचिंग ऐकली माहिती आहे, आपल्याला वेळ मिळाला, अजून आपण एक टीचिंग ऐकतो. दिवसभरामध्ये आपण वचन ऐकत असतो, कारण का? वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. आपला आत्मा मजबूत होईल. जर आपण दररोज वचन ऐकतो, जर आपण दररोज वचनाची भाकर खातो, आपला आत्मा मजबूत होईल. जर आपण दररोज वचनाची भाकर खातो, जर आपण दररोज वचन ऐकतो, तर काय करणार माहिती का? आपला विश्वास वाढन.
आणि बायबलमध्ये लिहिले की परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते कशाद्वारे मिळतंय? विश्वास. एका व्यक्तीला परमेश्वराच्या वचनामध्ये आवड आहे किंवा तो वचनामध्ये आनंद करतो, याचा अर्थ काय? तिसरा अर्थ आहे की तो विश्वासणारा, जर त्याला वचनाची आवड आहे, तो विश्वासणारा किंवा तुम्ही परमेश्वराच्या वचनाला खजान्याप्रमाणे बघतात. खजाना, ट्रेजर बघतात, एक मौल्यवान रत्नाप्रमाणे बघतात. ज्या गोष्टीला तुम्ही खजान्याप्रमाणे बघतात, माहिती काही लोक सोन्याला खजान्याप्रमाणे बघतात, तिथे त्याची खूप माहिती त्याची काळजी घेतात, व्यवस्थित ते ठेवतात. तिसरा अर्थ आहे परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद करणं किंवा परमेश्वराच्या वचनाची आवड असण्याचा अर्थ काय? तुम्ही परमेश्वराच्या वचनाला कशाप्रमाणे बघतात? खजान्याप्रमाणे बघतात. मत्ते शुभवर्तमान 13 अध्याय आणि 44 ते काही वचन आपण ऐकणार आहोत. त्या ठिकाणी असलेले स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली. माहिती, एक व्यक्ती शेतामध्ये गेला दुसऱ्याच्या आणि त्याला त्या ठिकाणी एक ठेव सापडली, एक मौल्यवान गोष्ट सापडली आणि त्याने काय केलं होतं? ती घेतली आणि त्याने ती लपवून ठेवली आणि मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. त्याने सर्वस्व विकलं. का माहित आहे? कारण ती जी ठेव आहे त्याच्यासाठी खजान्याप्रमाणे आहे. विश्वासानं तुमचं आणि माझं जीवन असं असलं पाहिजे, माहिती का, की आपण वचनाला खजान्याप्रमाणे बघतो. व्यवस्था एका देवाच्या लोकांनो, एका विश्वासाची फक्त एकच कमजोरी आहे, त्याला वचनाचं काही नाही, ज्ञान नाही. जर तो आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहे, एकच कारण आहे, त्याला वचनाचं ज्ञान नाहीये. जर तो आजारामध्ये आहे, परेशानीमध्ये आहे, एकच कारण आहे. माहिती काय कारण? माहिती का? कारण त्याला वचनाचं ज्ञान नाहीये. आणि जर तुम्ही वचनाला खजान्याप्रमाणे बघता, काय घडेल माहिती आहे व्यवस्था का? काय घडेल माहिती आहे? तुम्ही वचनाच्या प्रकाशनामध्ये वाढता, वचनाच्या प्रगटीकरणामध्ये वाढतात आणि वचन तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येईल. एका व्यक्तीला ठेवी सापडली आणि त्यानं सगळं विकलं. माहिती, ती ठेवी त्याच्यासाठी काय माहिती का? खजाना आहे. तसं आहे देवाच्या लोकांनो, आपल्यासाठी वचन एक खजाना असला पाहिजे. काही लोक म्हणतात, पास्टर मला वचन ऐकण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे वेळ नाही. लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे, खजाना आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय करता? वेळ काढता. ओके, पुढे लिहिले 45 वचन. पुढे लिहिले, आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे. एक व्यापारी एक माहिती का? मौल्यवान मोत्याचा शोध करत आहे आणि बायबलमध्ये लिहिलंय त्याला एक अति मौल्यवान, निस्ता साधा नाही, एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. त्याला एक मौल्यवान मोती सापडला आणि त्याने काय केलं? त्याच्याकडे जेवढं होतं नव्हतं त्यानं ते सगळं विकलं आणि तो मोती त्यानं विकत घेतला, कारण तो मोती त्याच्यासाठी काय? खजाना आहे. वचनामध्ये लिहिलं माहिती आहे व्यवस्था आहे का? देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या वचनाला खजान्याप्रमाणे बघा. जो अब्राम म्हातारा झाला होता, त्याची स्त्री म्हातारी झाली होती, त्याला परमेश्वराचं वचन मिळालं की पहा तुझी स्त्री गर्भवती राहील. आणि माहिती, त्याने त्या वचनावर विश्वास केला आणि बायबलमधले की ते वचन त्यासाठी खजान्याप्रमाणे, त्याने त्या वचनावर विश्वास करत राहिला, त्यानं वचनाचं रक्षण केलं, त्याने त्याच्या आत्म्यामध्ये त्या वचनाला पेरलं आणि बायबलमध्ये लिहिलंय की म्हातारपणामध्ये अब्रामाला पुत्र झालं, ज्याचं नाव इसाक होतं. देवाच्या लोकांना आज मी तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या वचनाला हलक्यामध्ये घेऊ नका. एक व्यक्ती जर त्याला वचनाची आवड आहे किंवा तो वचनामध्ये आनंद करतो किंवा त्याला परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद आहे, याचा तिसरा अर्थ हा आहे की तो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला खजान्याप्रमाणे बघतो. ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकतात, हलक्यामध्ये घेऊ नका. माहिती, ज्यावेळेस तुम्हाला खजान्याच्या गोष्टी सांगितल्या जातात, तुमच्या फायद्याच्या गोष्टी सांगितल्या जातात, तुमचे कान पूर्णपणे त्याच्याकडे लागतात. त्याच प्रकारे एक व्यक्ती, एक विश्वासणारा परमेश्वराच्या वचनामध्ये आनंद मानतो किंवा तो वचनामध्ये आनंद करतो, याचा अर्थ हा आहे माहित आहे की तो वचनाला खजान्याप्रमाणे पाहतो. पुढच्या टीचिंगमध्ये आपण शिकणार आहोत की वचन का महत्वाचं आहे. पण थांबण्यापूर्वी मी आज तुम्हाला एनकरेज करेन की परमेश्वराच्या वचनावर प्रेम करा. वचनावर प्रेम करण्याचा अर्थ माहिती का? तुम्ही त्या वचनाप्रमाणे करतात. दुसरा पॉईंटमध्ये मी शिकवलं की वचनासाठी भुकेले बना. एक टीचिंग ऐकून थांबू नका, पुढे जा, दुसरी टीचिंग ऐका. दररोज एक काही म्हणतो पासून मी रविवारी ऐकलं पुरेसं नाही, रविवारी ऐकून थांबू नका, दररोज वचन ऐका. कारण का? वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. वचन आपल्यासाठी आपल्या विश्वासाचा खाना आहे आणि देवाच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते विश्वासाद्वारे मिळतं. जर तुमचा विश्वास कमजोर आहे, तुम्ही प्रभूकडून जास्त घेऊ शकणार नाही. म्हणून माहिती आहे, वचनासाठी भुकेले व्हा. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही परमेश्वराच्या वचनाला खजान्याप्रमाणे पहा. जसं शमूएल बोलला, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. त्याच्यासाठी वचन खजाना होतं, त्याच्यासाठी वचन सर्वस्व होतं आणि त्याने वचनाप्रमाणे केलं आणि त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसले.
देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या वचनाची आवड असू द्या. परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये तुम्हाला मजा येऊ, कारण का वचनामध्ये आपल्या हर एक प्रकारचे आशीर्वाद आहे. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.